जर एखाद्या पक्षाचा नेता स्वतःच नियुक्त केलेल्या गटनेत्याला नंतर पदावरून हटवतो आणि त्यानंतर पक्ष, चिन्ह आणि सत्तेचं समीकरण बदलतं, तर अंतिम निर्णय कुणाचा म्हणायचा? याच प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली, ती म्हणजे शिवसेना पक्षासंदर्भात. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंना नेता म्हणून निवडलं होतं, मग आज शिवसेना कुणाची? आणि मग सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी नेमका कोणता मुद्दा मांडला ज्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळू शकतं? सगळं समजावून सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ. शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी आता निर्णायक टप्प्यात आहे. बुधवारी उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास 2 तास युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले, ज्याची आता राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात सर्वाधिक चर्चा आहे. पहिला मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची विधिमंडळ गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की उद्धव ठाकरे जेव्हा शिवसेना प्रमुख होते त्याच वेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती आणि पक्षाच्या घटनेनुसार त्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगालाही दिली होती. मात्र जून 2022 मध्ये शिंदे गटातील आमदार हे सुरत नंतर गुवाहाटीला गेल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची बैठक बोलावली आणि एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवत अजय चौधरींची नियुक्ती केली, अशी माहिती सुद्धा कपिल सिब्बल यांनी न्यायालयात दिली. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे मुख्य नेता हे पदच शिवसेनेच्या पक्ष घटनेत नाहीये. सिब्बल यांनी न्यायालयात असा दावा केला की शिवसेना पक्षाच्या घटनेत मुख्य नेता असं कोणतंही पद अस्तित्वात नाहीये. तरीही शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंना याच पदावर नियुक्त करण्यात आलं. इतकंच नाही तर फुटलेल्या आमदारांनीच हा ठराव मंजूर केला. त्याच बैठकीत काही जणांची नेते, उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसंच भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा मुद्दाही सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडला. सिब्बल यांच्या मते हे सर्व निर्णय मूळ राजकीय पक्षाच्या घटनेनुसार नव्हते, त्यामुळे केवळ आमदारांचा गट स्वतःहून अशा नियुक्त्या करू शकत नाही, असा सुद्धा युक्तिवाद त्यांनी आज कोर्टात केला. याच सुनावणी दरम्यान न्यायालयाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचं असतं की विधिमंडळ पक्षाचं? यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं की निवडणूक आयोग चिन्हाची मान्यता राजकीय पक्षाला देतो, केवळ आमदारांच्या गटाला नाही. सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम सुद्धा न्यायालयासमोर मांडला आणि पक्षातील फुटीनंतर घेतलेले निर्णय, आमदारांचं सुरत, गुवाहाटीला जाणं, तसंच त्यानंतरच्या घडामोडींचा संदर्भ सुद्धा त्यांनी न्यायालयासमोर मांडला. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण चिन्हावर नेमका अधिकार कुणाचा, यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची आजची सुनावणी संपली असली तरी पुढची सुनावणी ही उद्या म्हणजेच गुरुवारी दुपारी 2 वाजता होणार आहे. त्यामुळे सबंध महाराष्ट्राचं लक्ष आता या प्रकरणातील न्यायालयाच्या पुढील भूमिकेकडे लागलंय. त्यामुळे आता या सुनावणीत पुढे काय घडतं, सर्वोच्च न्यायालयात कुठली महत्त्वाची निरीक्षणं मांडली जातात आणि या प्रकरणात